भुमरेंनी त्यांच्या चालकाने सगळ्यांनी पाठवलेली आहे. 7 दिवसात माफी मागा, अन्यथा दाव्याला सामोरं जा, असा इशारा सूचक केलेला आहे. ज्याच्याकडे अब्रू असते तो अब्रू नुकसानीचा दावा करू शकतो. त्याच्यामुळं यांच्या अशा अब्रू नुकसानीच्या दाव्याला मी फुकट सुद्धा भीक घालत नाही. उलट मी याची वाट बघतोय, या सगळ्या दाव्यात ते काय काय लिहितात. कारण माझ्याकडे चांगलं खमंग मटेरियल आहे व्यवस्थित. त्याच्यामुळं मी या दाव्याची वाट बघतो. दावा चांगला मोठा दाखल करावा, म्हणजे तुम्हाला हे पैसे कोर्टात भरावे लागतील. मग ते कुठून आणले, काय आणले, सगळं बघावं लागेल. त्याच्यामुळे मी या अब्रू नुकसानीच्या दाव्याची वाट बघतोय. भुमरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि कुठलेही असे डॉक्युमेंट नाहीत किंवा गट क्रमांकच नाही या दाव्यामध्ये असं म्हटलं होतं. हे बघ, मी भुमरेंना एक तर भुमरेंचा ड्रायव्हर आहे एवढा माझा आरोप आहे. माझ्या आरोपाचं उत्तर त्यांनी द्यावं. मी आरोप असा केला होता की त्यांचा ड्रायव्हर आहे, त्यांनी कबूल केलेला आहे. त्याचा जन्म 1985चा आणि 71ला हेबानामा कसा होतो, हा माझा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न, हिंदू कुटुंब मुस्लिमाला हेबानामा कसा करून देऊ शकतो, हा माझा दुसरा प्रश्न होता. याचं उत्तर अद्याप मिळाले. एक दुसरी गोष्ट, गट नंबरच्या विषयी आपणही पत्रकार बांधवांना मी पूर्णपणे माझं निवेदन दिलेलं आहे. मी त्याच्यात असं म्हटलेलं आहे की आधीचा गट नंबर 174, आताचा सर्वे नंबर 89, असं माझ्या पत्रात सुस्पष्ट आहे. तुम्ही पण वेगळंच बनवताय, ते पण वेगळंच बनवताय. मी स्पष्टपणे म्हटलेलं की 174 गट नंबर आधीचा, आता सर्वे नंबर 89 झालेला आहे. तो मी त्याविषयी बोललेलो आहे. त्यामुळे 174 तिथे नाही हे मलाही माहिती. मी काही एवढा अनाडी नाहीये. तुमचा तरी तालुका तिकडे आहे, माझं तर रोज येणं जाणं या भागामध्ये. त्यामुळे मला सगळे गट नंबर माहिती आहे, सर्वे माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे, शेतकरी माहिती आहे प्रत्येक गावातला. त्याच्यामुळं ह्या विषयावर दिशाभूल करणं अतिशय चुकीचं आहे. मी ऑलरेडी माझ्या पत्रात म्हटलेलं आहे की 174 गट नंबर आधीचा होता, आता 89 नंबरचा सर्वे. बरं, नोटिशीला तुम्ही उत्तर देणार आहात का, की थेट कायदेशीर जी काही प्रक्रिया असेल त्याला तुम्ही पुढे जाणार आहात? हे पहा, नोटिशीला उत्तर तर मी देईल, पण मी सांगतो मी उत्तर नाही दिलं ना, हे काही कोर्टात जाणार नाही, मला 100% माहिती आहे. कारण आधीची केस भुमरे सांगतात त्यांच्या मुलाच्या विषयीचं, तर कुठं काय झालेलं आहे, कुठं काय केलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे मी त्यावेळेस प्रश्न उपस्थित केला होता. भुमरेंच्या मुलाला मारलेलं नाही, पडले. ते किती वाजता पडले, कसे पडले, कोणत्या दवाखान्यात ऍडमिट झाले, त्याचा MLC रिपोर्ट झाला का, डॉक्टरांकडून पूर्ण माहिती घेतली का, ट्रीटमेंट कुठं चालू आहे, पोलीस ज्या एरियात झालं त्या एरियातले पोलीस पोहोचले होते का, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे ना. त्याच्यामुळं या गोष्टी कुठेच येत नाही. या गोष्टी आल्या त्यावेळेस तिथं कोण कोण होतं त्यांच्यासोबत, त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले पाहिजे. मला या सगळ्या गोष्टीची 100% माहिती आहे. कोण होतं, काय होतं, काय झालेलं आणि कसे पडले हे मला चांगलं माहिती आहे. मी काय उगाच आरोप करायला बसलो नाही. आता या गोष्टी 1.5 वर्ष झाले, अजूनपर्यंत का काही नाही झालं. त्याच्यामुळं माझा मूळ प्रश्न, या समृद्धी महामार्गाच्या 1150 कोटी रुपये ढापण्याचा प्रयत्न झालेला आहे. एक ड्रायव्हर एवढी हिम्मत करू शकत नाही. याचा अर्थ असा समजायचा की उत्तर तुम्ही देणार नाही, जे काही त्यांनी करावं त्याला तुम्ही सामोरं जायला तयार आहात. नाही दिल ना उत्तर देणार मी. उत्तर 100% देणार. मला काय प्रॉब्लेम उत्तर द्यायला. माझ्या वकिलाकडे मी पाठवून दिले. मी तर वाचलं पण नाही ते. वकिलांकडे पाठवून दिले. मला माहिती याच्यात दम नाही. मी आता कलेक्टरना भेटल सोमवारी. या सगळ्या प्रकरणाचे तो मला ते हेबानामाच देतो मी आता 1971चा, तो त्यांनी बनवलेला आहे. त्याच्यात फोटो आहे, आधार कार्ड, सगळ्या गोष्टी त्याच्यात असतील 100%. तोच देतो तो मला. मग त्यांनी सांगावं की तो मी नाहीये म्हणून. हे पण माझं चॅलेंज आहे त्याला. माझं हे पण त्याला चॅलेंज आहे की जो हेबानामा झालेला आहे या प्रकरणात तो मी नाहीये, हे पण त्यांनी प्रूव्ह करावं. चला मी त्याच्यातही तुम्हाला येऊ शकतो. आणि खरं तर याच्यात पोलिसांनी आधीच्या केसमध्ये याला पाठीशी घातलेला आहे. पोलिसाचा तपास झालाय, पण पोलिसांनी त्याला आतमध्ये घ्यावं आता. आणि किती हेबानामे केले आतापर्यंत. आणि तो वकील कोण गावाने, तो हेच लूटमारीचे धंदे करतो या शहरामध्ये.
सगळ्या ठिकाणी अशा कॉन्ट्राव्हर्सीच्या केसेस संदीप गव्हाणे नावाचे वकील हँडल करतात. त्यांच्या केसेस किती चालू आहे विभागीय आयुक्तालयात आणि कलेक्टर मध्ये, मी आता त्याची माहिती काढणार आहे. हे वकील हेच काम करतात आणि बापू भुमरे त्यांच्याकडेच बसलेले असतात, माझ्या घराजवळच राहतात. रोज संध्याकाळी तिथं असतात बापू भुमरे संध्याकाळची वेळेस. मी तर म्हणेल मी त्या वकिलांच्या कोणत्या कोणत्या केसेस चालू याची जरा माहितीच काढतो आणि ती एकदा लोकांसमोर आणतो. प्रत्येक 20 कोटीचा इबानामा होतो तो त्याविषयी भुमरेंच्या जोडीने एक माहिती आणखी तुम्हाला देतो मी. माझ्याकडे जी आलेली ती चेक करा. या ड्रायव्हरच्या एका भावावर कुठेतरी 376चा गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यात अशी कंप्लेंट आहे की अभी मेरे पास 100-200 कोटी आए हुए, मेरा कोई कुछ नहीं कर सकता, असं त्या कंप्लेंट मध्ये लिहिलेलं माझ्या कानावर आलेलं. मी ती कंप्लेंट जो FIR आहे तो का अर्थोय 376चा FIR त्याच्या भावावर कुठेतरी रजिस्टर झाल्याचं माझ्या कानावर आहे.